3000च्या वर लोक संख्येने उतरले, बाहेर गावाली लोक, पोलीस कम से कम 100 लोक पोलीस आलेली होती शोधायला. ती वेळ येऊन देऊ नका. त्या आई वडिलांची कुठे पुण्य आहे, त्यांची मुलगी सुखरूप सापडली. कारण सुखरूप मुली सापडत नाही, एकतर बॅगमध्ये, एकतर तलावामध्ये, खाडीमध्ये, गटारमध्ये बॉडी सापडते. फ्रीजमध्ये तुकडे करून ठेवतात. सर्वच लोक न्यूज बघत नाही. आई बहिणी तुम्ही लक्षात ठेवा, हा विषय आता परमेश्वरजीने सांगितल्याप्रमाणे 10 वर्षात खरोखर मुंब्रा कौशाप्रमाणे आपल्या घरं सोडायला लागतील. आता आपण थांबवलं नाही तर आम्ही ठराव तर घेणार आहे, पण रूम मालकांना रिक्वेस्ट आहे, कोणी जागा डेव्हलप करा, पैसेवाले बना, फक्त भाडोत्री आहेत प्लीज. रूम विकताना कोणाला विकतो याचं भान ठेवा. रूम विका तुम्ही, भान ठेवा. तो काहीतरी नोटरी बनवतो, तो अन्सारी आहे फन्सारी आहे का काय आहे त्याचं नाव बघा तुम्ही. समजलं का? कारण का माहिती का, ते लोक काय अतिक्रमण आपल्यामुळे करतात. आपण रूम नाही दिले त्यांना, ते कसे येतील? थोडीशी जागरूकता आपला पण कर्तव्य आहे ना ते. असेच लढे आणि पोलीस लोकांची झोप आरंभ करायची, ते सगळ्यांचा इथं घाम वेळ घालून एवढा उन्हात काय पुन्हा पुन्हा बसायची गरज नाही. थोडस बांधा रूम तुम्हाला. असे पण ग्रामस्थांना तर घरपट्या फुकटच देते ग्रामपंचायत, चाय पण पेट कोणाकडनं नाही. विका रूम तुम्ही, पण आता घर नवीन रूम विकताना सुद्धा विचार करा, मी कोणाला प्लॉट देतो याचं पण भान ठेवा. आणि बाजूचे तलोजे रोडचे जेवढे पण वासुदादा कोणाचे रूम हे असतील गाले धंदे, आठवड्यात आम्ही त्यांना नोटीस करणार आहे. तुम्ही ते असतील मुस्लिम बाहेरचे बांधव त्यांना बाहेर काढा. आपल्या ग्रामस्थांना मुस्लिमांना मी बोलतोय, तुम्हाला जर धंदे चालवायचे असतील तर तुम्ही ते धंदे घ्या आणि स्वतः बसून चालवा. तुम्ही सांगाल मी धंदा घेतो आणि मग बाहेरचं मुस्लिम बसवतो, ते पण खपून घेणार नाही. कारण लोक ऑप्शन मध्ये ना म्हटलं आम्हाला दिलं आम्ही कोण पण आणून बसू. या गोष्टींची थोडी सतर्क घ्या. या तलपत्या दुपारच्या उन्हामध्ये सर्व जमलेले होते. सर्वांना खूप खूप धन्यवाद. नाश्त्याची सुविधा होती, मला असं पुढले नसेल कारण का 300 लोकांचं बजेट होता. असो, आता जेव्हाचा टाइम झाले, पुन्हा कधी जर लोकांनी हाक दिली तर तुम्ही असेच बहुसंख्येने हजर राहा. हजर राहायची वेळच नाही पडली पाहिजे. येणाऱ्या शुक्रवारी आपण आपली ताकद दाखवूया आणि रस्त्यावर उतरूया. सर्व आया बहिणींना ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद खूप खूप. आता पोलीस प्रतिनिधी पण आलेले आहेत, कारण त्यांचं तर सतत सहकार्य आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे शांततेत आंदोलन पार पाडत आहोत. थोडस त्यांना सुद्धा आमच्याकडनं कोऑपरेट नसेल झाले याच्या अगोदर, त्याच्याबद्दल आम्ही त्यांना सॉरी बोलतो. पण आम्ही डीसीपीच्या मिटिंगला 2-3 लोकांना आम्हाला नोटीसीप्रमाणे येतो. आम्ही आज सर्व फुटेज असेल हे सगळं साहेबांसमोर मांडतो. आपल्या गावाची व्यथा करता भविष्यात वेळ पडली, पोलिसाचे मोठे मोठे अधिकारी लोकांच्या भावना ऐकून घेण्यासाठी येत असतील, पुन्हा एकदा आपण ग्रामसभा घेऊ. कारण कायदा हातात घेऊ नका, कायदा आमच्या बरोबर आहे. वेळ आली तर आम्ही कायदा पण हातात घेऊ, तसं आपण त्यांना दाखवू. म्हणून धन्यवाद. या तुम्ही शुक्रवारी.